तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस-एस-सी सी-पी-ओ 2024 मध्ये टी-सी-एसने घेतलेले काही एडियम्स आणि फ्रेजेस बघणार आहोत मित्रांनो। फ्रेजेसचा तिसरा पार्ट या ठिकाणी बघणार आहोत। बघा मित्रांनो, 2 पार्ट ऑलरेडी आपण याआधी घेतलेले आहेत आणि हे सर्व एडियम्स आणि फ्रेजेस टी-सी-एसने विचारलेले असल्यामुळे आगामी टी-सी-एसच्या परीक्षेत विचारले जाण्याची खूप मोठी शक्यता आहे मित्रांनो। म्हणून समाज कल्याण विभाग भरती असो किंवा महिला बाल कल्याण विभाग भरती असो किंवा वनसेवकची भरती असो, या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण इडियम्स आणि फ्रेजेस ठरणार आहेत। शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक। तर बघा, या व्हिडिओची पहिली फ्रेज गो डाऊन इन फ्लेम्स आणि गोइंग डाऊन इन फ्लेम्स आहे मित्रांनो। ही एकच फ्रेज आहे, दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काय केलेलं आहे, गोच्या ठिकाणी गोइंग बनवून काय केलेले विचारलेले आहे। सेम मीनिंग असेल मित्रांनो याची। तर बघा, मीनिंग काय होईल, गो डाऊन इन फ्लेम्स म्हणजेच फेल कम्प्लिटली होईल मित्रांनो। जसं एक कॅन्डल आहे, या ठिकाणी पेटलेली कॅन्डल आहे, या ठिकाणी पेटत आहे आणि ही कॅन्डल काय करत आहे, प्रकाश देण्याचं काम करत आहे आणि ती काय होईल, गो डाऊन इन फ्लेम म्हणजे जर फ्लेम जर खाली जात असेल मित्रांनो, या ठिकाणी गो डाऊन इन फ्लेम्स म्हणजे फ्लेम जर या ठिकाणी आली तर ती काय होईल, पूर्णपणे विझेल ना मित्रांनो। म्हणजे हा प्रकाश देण्याचा काम जो असेल तो काय होईल, फेल होईल। ओके, म्हणजेच काय होईल मित्रांनो, पूर्णपणे अपयशी ठरणे होईल, फेल कम्प्लिटली होईल। ओके, गो डाऊन इन फ्लेम म्हणा किंवा गोइंग डाऊन इन फ्लेम म्हणा, ते काय होईल, फेल कम्प्लिटली म्हणजेच पूर्णपणे अपयशी ठरणे होईल। ओके, त्यानंतर बघा, हँग इन देअर आहे मित्रांनो। एखाद्या ठिकाणी हँग असणे म्हणजेच एखाद्या ठिकाणी लटकून राहणे होतं मित्रांनो। याचीच मिनिंग काय निघते, टू परसिव्ह किंवा यालाच आपण परसिव्हिअर पण म्हणू। परसिव्हिअर म्हणजेच काय होईल, टिकून राहणे होईल मित्रांनो, हार न मानता। म्हणजेच हँग इन देअर म्हणजेच काय होईल, टिकून राहणे होईल, एखादी हार न मानता म्हणजेच काय होईल, टू परसिव्हिअर होईल। ओके, त्यानंतर बघा, हार्ड अँड फास्ट आहे। हार्ड अँड फास्ट म्हणजे काय होईल, दॅट कॅन नॉट बी अल्टर्ड म्हणजे जे आपण चेंज करू शकत नाही, असं अपरिवर्तनीय। इमॅजिन करा मित्रांनो की एखाद्या टेकडीवरून एक हार्ड असा दगड तुम्ही त्या ठिकाणी सोडत आहात आणि सुटल्यानंतर तो काय होईल, त्याची दिशा कोणती असेल मित्रांनो, ह्या उताराची दिशा असेल। ओके, ही उताराची दिशा तुम्ही एकदा सोडल्यानंतर चेंज करू शकाल का मित्रांनो, चेंज करता येणार नाही, तो फक्त उताराच्या दिशेनेच काय होईल, खालीपर्यंत येईल। म्हणजेच त्याची दिशा आपण चेंज करू शकणार का, नाही करू शकणार। म्हणजेच काय मित्रांनो, हार्ड अँड फास्ट म्हणजे दॅट कॅन नॉट बी अल्टर्ड होईल, जे आपण चेंज करू शकत नाही, असं अपरिवर्तनीय। ओके, त्यानंतर बघा, हॅव युअर हेड इन द क्लाउड्स म्हणजे ढगामध्ये काय असणे, डोकं असणे म्हणजेच काय होईल मित्रांनो, टू बी अनरिअलिस्टिक होईल, दिवा स्वप्न पाहणे किंवा अवास्तविक स्वप्न पाहणे होईल। ओके, कुठं क्लाउडमध्ये हेड असणे, क्लाउडमध्ये डोकं असणे म्हणजेच काय होईल, टू बी अनरिअलिस्टिक होईल। ओके, नेक्स्ट बघा, हेड अँड शोल्डर अबाव। बघा मित्रांनो, एखाद्या ठिकाणी गर्दी आहे, खूप गर्दी आहे, पण एखादा व्यक्ती जो असतो तो खूप लांब असतो मित्रांनो आणि लांब असल्या कारणामुळे काय होईल, त्या व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीला आपण दुरून पण काय करू शकतो, बघू शकतो। कारण त्या व्यक्तीचा हेड आणि शोल्डर काय असतं, दुसऱ्यांच्या डोक्यांपेक्षा मोठा असतो मित्रांनो। त्यामुळे काय होईल, यालाच काय म्हणू आपण, टू बी फार सुपेरियर म्हणू, दुसऱ्यांपेक्षा खूप चांगले असणे म्हणू। ओके, हेड अँड शोल्डर अबाव म्हणजेच काय होईल, टू बी फार सुपेरियर। त्यानंतर बघा, हिअर इट स्ट्रेट फ्रॉम द हॉर्स माउथ म्हणजेच घोड्याच्या तोंडून डायरेक्ट ऐकू येणे होते मित्रांनो। म्हणजेच काय होईल, टू हिअर फ्रॉम द ओरिजिनल सोर्स। ओके, ओरिजिनल सोर्स या ठिकाणी कोणता आहे मित्रांनो, डायरेक्ट त्याला ऐकू आलेलं आहे, घोड्याच्या तोंडचं जे काही बोललेलं आहे ते डायरेक्ट ऐकू आलेलं आहे। ओके, आणि ते ऐकू आलेलं कसं असेल, क्लिअर आणि स्पष्ट असेल मित्रांनो। म्हणजेच काय होईल, ओरिजिनल सोर्सपासून माहिती मिळणे होईल, एक ऑथेंटिक माहिती असेल मित्रांनो, कारण ती डायरेक्ट त्याला एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीकडून मिळालेली आहे। ओके, व्यक्ती म्हणा किंवा डायरेक्ट सोर्स म्हणा, म्हणजेच काय होईल मित्रांनो, एक विश्वासार्ह स्रोतांकडून ऐकलेली माहिती होईल, एक ऑथेंटिक माहिती या ठिकाणी होईल। ओके, त्यानंतर बघा, हार्ट अँड सोल आहे। हार्ट अँड सोल म्हणजे काय होईल, विथ ऑल द एफर्ट्स यू कॅन पुट होईल, सर्व एफर्ट्स लावणे होईल। ओके, म्हणजेच काय होईल, पूर्णपणे मनापासून प्रयत्न करणे होईल। ओके, नेक्स्ट बघा, हार्ट इन द राईट प्लेस म्हणजे जो हार्ट आहे या ठिकाणी, जो हृदय आहे, हृदय कसं आहे मित्रांनो, बरोबर ठिकाणी असं या ठिकाणी मिनिंग निघतं। म्हणजेच काय होईल, एक चांगल्या नेचरचा पर्सन होईल मित्रांनो, एक चांगली नियत असणारा व्यक्ती होईल। ओके, त्यानंतर बघा, हाय अँड ड्राय आहे मित्रांनो। इमॅजिन करा की तुम्ही ड्राय प्लेस म्हणजे एखाद्या मोठ्या वाळवंटात आहात, अडकलेले आहात या ठिकाणी, आणि तुमच्याकडे त्यामधून बाहेर निघण्यासाठी कोणताही मार्ग नसेल मित्रांनो, तेव्हाची सिच्युएशन काय असेल, इन अ डिफिकल्ट सिच्युएशन असेल मित्रांनो, एक कठीण परिस्थिती असेल, असं तुम्ही लक्षात ठेवा। ओके, हाय अँड ड्राय म्हणजेच काय होईल, एक डिफिकल्ट सिच्युएशन होईल। त्यानंतर बघा, हिट द नेल ऑन द हेड। बघा मित्रांनो, आपण हेडवर हिट केव्हा करतो, नेलने, जेव्हा आपण एखादा विचार करत असू। ओके, आणि विचार करत असू, एखादी गोष्ट विचारपूर्वक जर आपण केली तर ती काय होईल मित्रांनो, तिचा आउटपुट पण आपल्याला चांगला मिळेल। ओके, म्हणजेच काय होईल, से ऑर डू समथिंग एक्झॅक्टली राईट होईल, म्हणजेच काय होईल, अगदी बरोबर असणे किंवा अचूक उत्तर देणे होईल। ओके,
किंवा एखादं अचूक काम करणे सुद्धा होईल. ओके. त्यानंतर बघा हिट द सॅक आहे. बघा मित्रांनो, सॅक म्हणजे काय होतं, एखादी गोणी म्हणा किंवा एखादी गोणी टाईप पिशवी म्हणा. ओके, पिशवी म्हणा. तर या पिशवीला जर तुम्हाला हवा भरायची असेल डायरेक्ट एका झटक्यामध्ये, तर तुम्ही काय करणार मित्रांनो, त्या शॅकला ओके म्हणजे त्या गोणीला काय कराल, असा हिट कराल. ओके, आणि हिट केल्यानंतर पूर्णपणे त्या गोणीमध्ये हवा भरली जाईल, त्या पिशवीमध्ये हवा भरली जाईल. त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, जसं आपण बेडशीट तयार करतो मित्रांनो, एक झटका देऊन किंवा एक पूर्ण बेडवर ती बेडशीट पसरली पाहिजे, यासाठी जेव्हा आपण त्या बेडशीटला झटका देऊन आपण ते अंतरून करतो आणि ते अंतरून झाल्यावर आपण काय करतो मित्रांनो, लगेच त्यावर झोपतो. ओके, म्हणजेच हिट द सॅक, हिट द बेडशीट. लक्षात ठेवा मित्रांनो, हिट द बेडशीट किंवा हिट द सॅक म्हणजेच काय होईल, गो टू स्लीप होईल, झोपायला जाण्यास तयार होणे होईल, झोपायला जाण्यास तयार असणे होईल. ओके. त्यानंतर बघा इन द फास्ट लेन. बघा मित्रांनो, एखाद्या फास्ट लेनवर तुम्ही ड्राईव्ह करत आहात. ओके, ड्राईव्ह करत आहात म्हणजेच त्या ठिकाणी काय असेल, तुमची गाडी खूप स्पीडमध्ये असेल मित्रांनो, आणि स्पीडमध्ये असेल त्या ठिकाणी काय होईल, तुमची एक्साइटमेंट जास्त असेल. ओके, आणि ज्या ठिकाणी एक्साइटमेंट जास्त असेल मित्रांनो, त्यालाच आपण काय म्हणू, इन द फास्ट लेन म्हणू. अ लाईफ काय म्हणू त्याला, अ लाईफ फिल्ड विथ अ ग्रेट एक्साइटमेंट म्हणू, उत्साह आणि रोमांचाने भरभरलेले जीवन जगणे म्हणू. ओके. त्यानंतर बघा जम्प ॲट द अपॉर्च्युनिटी. बघा मित्रांनो, एक खाई आहे आणि या खाईमध्ये खाली काय आहे, अपॉर्च्युनिटी आहे. ओके, एक संधी आहे मित्रांनो, या खाईमध्ये एक काय खाली संधी आहे. तुम्हाला एक रस्ता आहे मित्रांनो. ओके, एक दुसरा पण रस्ता आहे, पण तो एक त्या रस्त्यानं जर गेले तर तुमची अपॉर्च्युनिटी मिस होण्याची शक्यता असते मित्रांनो. म्हणून जर तुम्हाला लवकर ती अपॉर्च्युनिटी, त्या संधीचा फायदा घ्यायचा असेल मित्रांनो, तर काय होईल, या इथून तुम्हाला जम्प करावं लागेल. ओके, दुसऱ्या कोणत्याही वेने न जाता तुम्हाला डायरेक्ट जम्प करावं लागेल, तेव्हाच ती अपॉर्च्युनिटी संधी तुम्हाला लवकर मिळेल. म्हणजेच काय होईल मित्रांनो, टू ॲक्सेप्ट ॲन अपॉर्च्युनिटी इगरली किंवा क्विकली होईल, म्हणजे त्वरित संधीचा फायदा घेणे होईल मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा कीप अप अपिअरन्स. म्हणजेच काय होईल मित्रांनो, अपिअरन्स म्हणजेच काय होईल, एक दिखावा होईल, दिखावा दाखवणे किंवा दिखावा ठेवणे होईल. ओके, म्हणजेच काय होईल, मेंटेन अ आउटवर्ड शो, म्हणजे बाहेरून दाखवत राहणे होईल मित्रांनो, दिखावा करणे होईल. ओके, कीप अप अपिअरन्स म्हणजेच काय होईल, दिखावा करणे होईल. त्यानंतर बघा कीप युअर चीन अप. बघा मित्रांनो, चीन म्हणजे काय होईल, एक हनवटी होते. ओके, स्वतःची हनवटी म्हणू आपण याला. आणि या ठिकाणी तुम्ही इमॅजिन करू शकता मित्रांनो, की एखादा मान खाली करून असणारा व्यक्ती कसा असू शकतो मित्रांनो, डिप्रेस असू शकतो, दुःखी असू शकतो. ओके, आणि जो मान उंच करून असतो मित्रांनो, तो कसा असतो, नेहमी आनंदी असतो. सेम मिनिंग या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे मित्रांनो. टू स्टे चीरफुल ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स म्हणजेच काय होईल मित्रांनो, आनंदी राहील, कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणे होईल. ओके, या ठिकाणी फक्त एक लक्षात ठेवा मित्रांनो, चीन डाऊन करून राहणे म्हणजे खाली मान करून राहणे होते मित्रांनो, आणि खाली मान करून राहणे म्हणजेच काय होईल, दुःखी किंवा डिप्रेस राहणे होईल. त्याच ठिकाणी विरुद्धार्थी मिनिंग या ठिकाणी आलेले आहे, की प्युअर चीन अप आहे मित्रांनो, मान उंच करून राहणे म्हणजेच काय होईल, कोणत्याही परिस्थितीत, कठीण परिस्थितीत सुद्धा आनंदी राहणे होईल. ओके. त्यानंतर बघा कीप युअर पॅन्ट्स ऑन आहे. बघा जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल, ओके, जायचं असेल आणि तुमचं टाईम व्हायचा असेल किंवा दुसरीकडून एखादी सूचना यायची असेल मित्रांनो, तर तुम्ही आपल्या मित्राला म्हणू शकता की कीप युअर पॅन्ट्स ऑन, म्हणजे तुझं पॅन्ट्स ऑन करून ठेव. म्हणजेच त्या जागी तुम्हाला काय म्हणायचं असेल, की तयारीत राहा, आपल्याला जायची कधीही सूचना येऊ शकते. म्हणजे बी पेशन्स होईल मित्रांनो, संयम ठेवून राहणे होईल, ती जाण्याची सूचना येईपर्यंत संयम ठेवून राहणे होईल. ओके, म्हणजे कीप युअर पॅन्ट्स ऑन म्हणजे काय होईल, तयारीत असणे, किंवा बी पेशन्स म्हणा, संयमित राहणे होईल, संयम ठेवणे होईल. ओके. त्यानंतर बघा किक द बकेट आहे. ओके, बकेटला इमॅजिन करा, ही काय तुमची लाईफ आहे मित्रांनो, आणि या लाईफला तुम्ही काय करता, लात मारत आहात, म्हणजेच काय होईल मित्रांनो, टू डाय होईल, मृत्युमुखे पडणे होईल. ओके. त्यानंतर बघा लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. बघा मित्रांनो, बॅगमधून काय काढणं, कॅट बाहेर काढणं म्हणजेच काय होईल मित्रांनो, एखादी गोष्ट रिव्हील करणे होईल. ओके, एखादं तुमचं सिक्रेट रिव्हील करणे होईल. ओके, तुमच्या बॅगमध्ये काय आहे मित्रांनो, काहीतरी आहे. ओके, आणि बॅगमधून काढताना तुम्ही काय काढत आहात, कॅट काढत आहात, एखादा प्राणी काढत आहात मित्रांनो. म्हणजेच काय होईल, तुमच्या बॅगमध्ये असलेलं सिक्रेट तुम्ही काय करता, उघड या ठिकाणी करत आहात. म्हणजेच काय होईल, रिव्हील अ सिक्रेट केअरलेसली ऑर बाय मिस्टेक. एवढं जरी लक्षात ठेवलं मित्रांनो, तरी ही फ्रेज तुम्हाला लक्षात राहून जाईल. रिव्हील सिक्रेट म्हणजेच रहस्य उघड करणे होईल. ओके. त्यानंतर बघा लाईफ इज अ बाउल ऑफ चेरीज. चेरीज भरलेल्या एखाद्या बाउलसारखी लाईफ असणे म्हणजेच काय मित्रांनो, बघा तुमच्या समोर जर एक चेरीचा बाउल ठेवलेला आहे मित्रांनो, किंवा एखाद्या छोट्या मुलासमोर जर चेरीचा बाउल ठेवलेला आहे, तर त्याची लाईफ कशी असेल मित्रांनो, एक वंडरफुल लाईफ असेल ना. त्या छोट्या मुलाला
त्या चेरीज खाताना काय होईल, खूप चांगलं वाटेल मित्रांनो. म्हणजे त्याची लाईफ कशी असेल, एक सुंदर लाईफ असेल त्या वेळेपुरता. ओके, तर बघा लाईफ इज वंडरफुल अँड प्लीजंट होईल मित्रांनो. एक जीवन सुखी किंवा सुखद असणे असं या ठिकाणी मिनिंग निघेल. ओके, त्यानंतर बघा लिव्हिंग हँड टू माउथ म्हणजे हातापासून तोंडापर्यंत जगणे म्हणजेच काय होईल मित्रांनो, लिव्हिंग विदाऊट अ लॉट ऑफ मनी होईल. म्हणजे मनीशिवाय म्हणजे खूप साऱ्या पैशाशिवाय जगणे होईल. ओके, त्यालाच काय म्हणू आपण, कसा बसा उदरनिर्वाह करणे म्हणू. ओके, त्यानंतर बघा मेक वेव्ज. बघा मित्रांनो, वेव्ज निर्माण करणे म्हणजेच काय होईल, टू कॉज ट्रबल होईल. म्हणजेच काय होईल, एखादी ट्रबल निर्माण करणे होईल, एखादा गोंधळ घालणे होईल. ओके, त्यानंतर बघा मिस द बोट. बघा द मिस अँड अपॉर्च्युनिटी होईल, संधी गमावणे होईल. ओके, मिस द बोट म्हणजेच काय होईल, संधी गमावणे होईल. ओके, त्यानंतर बघा नर्व्स ऑफ स्टील आहे. बघा मित्रांनो, नर्व्स ऑफ स्टील म्हणजे एखाद्याची नर्व्स. ओके, एखाद्याची नर्व्स कशी असणे मित्रांनो, स्टीलची बनलेली असणे. म्हणजेच काय होईल, ॲन अब्सेन्स ऑफ फिअर ऑर अनॅक्सिटी होईल, चिंता किंवा भीती अब्सेन्स असणे होईल मित्रांनो. त्यालाच आपण काय म्हणू, निडर किंवा धैर्यवान म्हणू. ओके, नर्व्स ऑफ स्टील म्हणजेच काय होईल, निडर किंवा धैर्य. त्यानंतर बघा निप इन द बड आहे मित्रांनो. बड म्हणजे काय होईल, एखादी कडी होईल, फुलाची कडी होईल. ओके, फुलाची कडी असतानाच त्या कडीला काय करणे, नीप करणे म्हणजेच काय होईल, तोडून टाकणे होतं मित्रांनो. नीप इन द बड म्हणजेच काय होतं, कडी असतानाच तोडून टाकणे होईल. टू स्टॉप समथिंग ॲट ॲन अर्ली स्टेज होईल, म्हणजे सुरुवातीच्या स्टेजलाच थांबवून टाकणे होईल. सुरुवातीच्या स्टेजलाच थांबवून टाकणे होईल म्हणजेच काय होईल, निप इन द बड होईल मित्रांनो. बडच्या स्टेजमध्ये असतानाच थांबवून टाकणे, तोडणे म्हणजेच काय होईल, टू स्टॉप समथिंग ॲट द अर्ली स्टेज होईल. ओके, त्यानंतर बघा नो पेन नो गेन. ओके, म्हणजेच काय मित्रांनो, इट इज नेसेसरी टू वर्क हार्ड इन ऑर्डर टू सक्सेस. म्हणजेच मेहनतीशिवाय फळ मिळत नाही अशी या ठिकाणी मिनिंग होईल. ओके, नो पेन, जर पेन जर होत नसेल तर तुम्हाला गेन पण मिळणार नाही. ओके, त्यानंतर बघा ऑन थिन आईस आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जर एका थंड प्लेसमध्ये असाल, ओके, आणि त्या एखादी आईसची लेअर आहे आणि या आईसच्या लेअरवर जर तुम्ही उभे असाल मित्रांनो, आणि खाली काय असेल, पाणी असेल. ओके, पाणी असेल तर या आईसच्या लेअरवर असणे तुमच्यासाठी काय असू शकतं मित्रांनो, धोकादायक असू शकतं. म्हणजेच काय होईल, इन अ रिस्की सिच्युएशन होईल मित्रांनो, एक धोकादायक परिस्थितीत असणे होईल. ओके, त्यानंतर बघा पुल समवन्स लेग आहे. या ठिकाणी प्लेइंग अ जोक विथ समवन होईल, एखाद्याची चेष्टा करणे होईल. ओके, पुल समवन लेग्स म्हणजेच काय होईल, एखाद्याची चेष्टा करणे होईल. त्यानंतर बघा पुल द लास्ट स्ट्रॉ म्हणजे लास्ट स्ट्रॉने काय, लास्ट स्ट्रॉ काय ओढणे होईल. पुल द लास्ट स्ट्रॉ म्हणजे काय होईल, लास्ट स्ट्रॉ ओढणे होईल. फायनल प्रॉब्लेम इन द सिरीज होईल. ओके, म्हणजेच मालिकेतील शेवटची समस्या होईल. ओके, बघा मित्रांनो, तुम्ही जर एखादा ज्यूस पिता, ओके, आणि ज्यूस पिल्यानंतर या ठिकाणी थोडंसं ज्यूस बाकी आहे मित्रांनो, तर हा जर तुम्ही ओढत असाल तर त्याला काय म्हणू मित्रांनो, पुल द लास्ट स्ट्रॉ म्हणू. म्हणजेच काय होईल, शेवटचं जे काही काम आहे मित्रांनो, हे शेवटचा जो ज्यूस राहिलेला आहे या ठिकाणी ते ओढणे होईल, हा संपवणे होईल, शेवटचं काम संपवणे होईल. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय होईल, शेवटची समस्या होईल मित्रांनो, शेवटची समस्या संपवून टाकणे होईल. ओके, त्यानंतर बघा पुट माय नोज टू द ग्रीन स्टोन. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी पुट माय नोज टू द ग्रीन स्टोन आहे, म्हणजे एखाद्या अशी जागा की ज्या ठिकाणी तुम्ही काय करता, एखादं मोठं स्टोन तुम्ही कट करता आणि कट करता करता तुम्ही त्या ठिकाणी काय करता, आपलं नाक या ठिकाणी ठेवता. म्हणजेच तुम्हाला आपल्या नाकाजवळून काय करावं लागत आहे, तो स्टोन कट करावं लागत आहे मित्रांनो. एक कठीण काम आहे. ओके, यालाच काय म्हणू, टू वर्क व्हेरी हार्ड म्हणू, खूप मेहनत करणे म्हणू. ओके, त्यानंतर बघा स्केअर्ड गाव आहे, एक भिणारी गाव आहे मित्रांनो. एक भिणारी काय आहे, गाय आहे. ओके, बघा जर तुम्ही एक डॉक्टर आहात आणि तुम्ही परीक्षण करायसाठी जर या गायीजवळ गेले मित्रांनो, तर ती गाय काय करते, तुम्हाला हात लावू देत नाही. म्हणजेच काय, तुम्हाला ती स्वतःचं परीक्षण करू देत नाही मित्रांनो. आणि स्वतः जर परीक्षण जर करू देत नसेल तर तुम्हाला तिच्याबद्दल काही माहीत होणार नाही मित्रांनो. आणि माहीत जर झालं नाही काहीच, तर तुम्ही तिच्यावर उपचार पण करू शकत नाही मित्रांनो. सेम त्याच प्रकारे लक्षात ठेवा की म्हणजे काही माहीत नसताना तुम्ही त्यावर टीकासुद्धा करू शकत नाही असं या ठिकाणी मिनिंग निघेल. ओके, म्हणजे टीका केली जाऊ शकत नाही असं या ठिकाणी मिनिंग होईल. ओके, समथिंग दॅट कॅन नॉट बी क्रिटिसाइज. ओके, त्यानंतर बघा सेकंड बनाना आहे. ओके, म्हणजे दुसरी बनाना म्हणजे एक अल्टरनेट गोष्ट आहे मित्रांनो. या ठिकाणी अ पर्सन इन अ सबऑर्डिनेट पोझिशन, म्हणजेच एक दुय्यम स्थान याला म्हणू शकतो मित्रांनो. दुय्यम स्थानावर असलेला व्यक्ती या ठिकाणी होईल. ओके, त्यानंतर बघा सी आय टू आय म्हणजेच काय होईल मित्रांनो, टू ॲग्री कम्प्लिटली होईल, पूर्णतः सहमत असणे होईल. ओके, त्यानंतर बघा सीट ऑन फेन्स आहे मित्रांनो. सीट ऑन फेन्स म्हणजेच काय होईल, अशा ठिकाणी बसणे, म्हणजे अगदी मधातल्या ठिकाणी बसणे. फेन्स म्हणजे काय मित्रांनो, कुंपण म्हणा किंवा एखादी बाउंड्री म्हणा. ओके, तर या कुंपणावर जर बसल्या मित्रांनो, म्हणजेच तुम्ही कुठं बसलेला आहात, मधात बसलेला आहे बरोबर. ओके,
म्हणजेच काय होईल मित्रांनो, तुम्ही इकडेही नाही आणि इकडेही नाही, बरोबर मधातल्या ठिकाणी आहे. म्हणजेच डिलेज मेकिंग स्ट्रॉंग डिसिजन होईल मित्रांनो. एखाद्या गोष्टीवर तटस्थ राहणे किंवा निर्णय घ्यायला विलंब करणे असं पण या ठिकाणी मिनिंग निघू शकतं. पण ही मिनिंग लक्षात ठेवा मित्रांनो, एखाद्या गोष्टीवर तटस्थ राहणे. ओके, मधात राहणे म्हणजेच एखाद्या गोष्टीवर तटस्थ राहणे होईल. सीट ऑन फेन्स म्हणजेच एखाद्या गोष्टीवर तटस्थ राहणे होईल. ओके, त्यानंतर बघा स्टेकिंग ऑन थिन आईस. ओके, स्केटिंग ऑन थिन आईस आहे मित्रांनो. म्हणजेच काय होईल, स्केटिंग करणे थिन आईसच्या लेअरवर. म्हणजेच ते रिस्की काम होईल ना मित्रांनो, आधीच आपण बघितलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण 99 SSC CPO मध्ये TCSने विचारलेले इडियम्स आणि फ्रेज आपण कंप्लीट केलेले आहेत मित्रांनो. हे इडियम आणि फ्रेजेस आपल्याला TCSच्या परीक्षेमध्ये, आगामी TCSच्या एक्झाम्समध्ये आपल्याला कामात येऊ शकतात. म्हणून मी या ठिकाणी 99 टोटल 99 आहेत मित्रांनो. हे 99ही फ्रेजेस आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो हे जर व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल, युजफुल वाटले असेल तर नक्कीच लाईक करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट पण करा. धन्यवाद.